नानीज धाम, कोकणची पंढरी. जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या पदस्पर्शाने भावन झालेली ही भूमी. इथे अनुभवलेली जन्मोत्सवाची वारी, इथे अनुभवलेली ही नारायणी, तसेच 24 तास अखंड वारीमध्ये चालू असलेला महाप्रसाद, दिवाळीमध्ये केलेलं लक्ष्मीपूजन आणि त्यामध्ये पावसाने लावलेली हजेरी, तसेच स्वामीजींचा हा जन्मोत्सव एकदम जल्लोषात साजरा झाला तो क्षण, आकाशामध्ये झालेली आतिषबाजी आणि बरंच काही. चला तर नानीजकडे जाण्यासाठी आम्ही आदल्या रात्री संध्याकाळीच निघालो होतो. नाशिकमधून निघालो आणि सकाळी 7 ते 8च्या दरम्यान नानीजमध्ये येऊन पोहोचलो. नानीजला येण्यासाठी रत्नागिरी, कोल्हापूर तसेच कराडमधूनही एक रस्ता जातो. त्याप्रमाणे तुम्ही बसने किंवा ट्रेननेही येऊ शकता. स्वामींच्या जन्मोत्सवानिमित्त आता 7 ठिकाणांवरून अशाच वाऱ्या निघतात आणि त्यातीलच पुणे पीठाची ही वारी आम्हाला दिसली. सर्वजण एकदम उत्साहात चालले होते. थोड्याच वेळात ही वारी आता नवीन मठावर येणार होती. आम्ही नवीन मठाच्या खाली पोहोचलो. तेथील प्रवेशद्वारामधून आम्ही वरती निघालो. सर्वात पहिल्यांदा लागतं ते हे श्री गणेशाचं मंदिर. तिथून थोडंसं पुढे आल्यानंतर आपण संतपीठाच्या मागच्या बाजूला पोहोचतो. पाच ते 10 मिनिटांमध्ये आपण प्रभू श्री रामांच्या मंदिराजवळ पोहोचतो आणि तेथीलच एक प्रवेशद्वार अगदी मन मोहून घेत होतं. वर्षातून स्वामींच्या 4 वाऱ्या असतात. इतर वेळी इथे तेवढी गर्दी नसते. त्यावेळी तुम्हाला इथल्या सिद्धी आणि सिद्धी या दोन्ही ठिकाणी रूम्स मिळू शकतात. जन्मोत्सव वारी ही दिवाळीमध्येच आलेली होती, तरीही इथे भरपूर गर्दी होती. स्वामींच्या जन्मोत्सवा दिवशीच लक्ष्मीपूजनचा मुहूर्त होता, पण त्याचीही पर्वा न करता लाखो भक्तगण इथे जमलेले होते. संपूर्ण सुंदरगड अगदी माणसांनी खचोखच भरलेला होता. वेगवेगळ्या पीठांवरून आलेल्या पालख्यांसोबत हजारो धामयात्री इथे पोहोचलेले होते आणि त्या सर्वांना उत्सुकता होती ते लक्ष्मीपूजनाच्या विधीची, तसेच स्वामींच्या प्रवचनाची. नानीजमधील हे मेन मंदिर आहे, जिथे श्री गजानन महाराज, काडसिद्धेश्वर महाराज आणि रामानंदाचार्य यांच्या मूर्ती बसवलेल्या आहेत. रथाची आकृती तयार केली होती आणि त्याला ओढण्यासाठी समोर हत्तीही जोडलेले दिसत होते. तेवढ्यात मठावरील नारायणी समोर आली. ती सर्वांना आशीर्वाद देत पुढे पुढे निघाली होती. धार्मिक स्थळी हत्तीचे असणे म्हणजे एक शुभ लक्षण, तसेच तेथील श्रीमंतीचं लक्षण दाखवून देते. मुख्य मंदिर म्हणजे रथाची प्रतिकृती आपल्याला बघायला मिळते आणि त्याला समोरून 6 हत्ती ओढत आहेत. मुख्य मंदिराच्या वरच्या बाजूला गरुडावर स्थानापन्न असलेल्या प्रभू विष्णूंची मूर्ती बघायला मिळते. मंदिरामध्ये प्रवेश केला, आतमध्ये दर्शन घेतलं आणि तिथून आम्ही बाहेर पडलो. समोरच तिथून संतपीठाचा नजारा दिसत होता. हजारो भाविक भक्त तेथे सकाळीच येऊन बसलेले होते. तसेच तेलंगणा पीठावरून निघालेली जगद्गुरुश्रींची ही पालखी आता मठावर प्रवेश करत होती. जवळजवळ 2 ते 3 राज्य ओलांडून आलेली ही पालखी, पण आत्ताही त्या वारकऱ्यांमध्ये तेवढाच उत्साह टिकून होता. संतपीठावर माऊलींच्या पादुकांचं दर्शन होत होतं आणि आम्ही त्याच दिशेने निघालो होतो. संतपीठाची रचनाच अशी केलेली आहे की तिथून सुंदरगडावरील असलेल्या प्रत्येक भाविक भक्ताला स्वामींचं दर्शन घेता यावं.
यावेळी भाविक भक्तांची गर्दी जास्त असणार होती, त्यामुळे जवळजवळ 7 ते 8 ठिकाणी अशा प्रकारे LED लावण्यात आले होते. या वारीच्या काळामध्ये येणाऱ्या प्रत्येक भाविक भक्ताला 24 तास प्रसाद उपलब्ध करून दिला होता आणि हा महाप्रसादाची तयारी भरपूर मोठ्या प्रमाणावर सुरू होती. सर्व प्रसादाचे मोजमाप अगदी ठरलेले होते, त्यामुळे रात्री किंवा सकाळी अशा कोणत्याही वेळेस आला तरी प्रसाद हा सारखाच भेटायला हवा. इथे मिळणाऱ्या प्रसादामध्ये एक वेगळीच सात्विकतेची चव होती. बुंदी, भात आणि हे वरण असा मिश्र एकदम पौष्टिक प्रसाद 24 तास सुरू होता. त्यानंतर दुपारी स्वामीजी पुन्हा संतपीठावर आले आणि आता खरे लक्ष्मीपूजनाची सुरुवात होणार होती. प्रत्येक जण आपल्या घरूनच लक्ष्मीपूजनाचं सर्व सामान घेऊन आलेला होता आणि समोर जसं सांगतील ती प्रोसेस तो फॉलो करत होता. आपल्या सद्गुरूंसोबत हा लक्ष्मीपूजनाचा योग म्हणजे दुग्ध शर्करा योगच होता. सर्व व्यवस्थित सुरू होतं आणि थोड्याच वेळात अगदी शुभ संकेत म्हणून पावसाने हजेरी लावली असावी. पाऊस येणे हा खरे तर शुभ संकेतच होता, पण तरीही देवही अशा रूपाने माणसामध्ये त्याच्याबद्दल असलेली भक्तिभाव आणि त्याचा दृढ निश्चय बघत असावा. बऱ्याचशा मंडळींनी या पावसालाही न जुमानता आपली लक्ष्मीपूजनाची विधी अखंडित सुरू ठेवली होती. गुरुपौर्णिमेच्या वारीमध्येही असाच पाऊस असतो, त्यामुळे त्यांनाही याची आता सवय झाली असावी. थोड्याच वेळात तेथील ढग पुढे सरकू लागले. वातावरण एकदम क्लिअर झालं. त्यानंतर सर्वजण अगदी आतुरतेने वाट बघत होते, ते म्हणजे स्वामींच्या प्रवचनाची आणि त्यानंतर होणाऱ्या स्वामींच्या जन्मोत्सवाची. प्रवचन पार पडलं. सर्वत्र लाईट बंद करून एक म्युझिक सुरू झालं. आणि स्वामींचं संतपीठावर आगमन झालं. सर्वजणांनी अगदी जल्लोषामध्ये स्वामींचं हे औक्षण एन्जॉय केलं. त्यावेळी आकाशामध्ये होणारी आतिषबाजी अगदी बघण्यासारखी होती. इतका भक्तिभाव आणि इतका मोठा वाढदिवस मी पहिल्यांदाच कोणाचा बघत होतो. प्रत्येकाच्या हृदयामध्ये एक प्रकारची आस होती, एक प्रकारचा जल्लोष होता, एक वेगळाच अनुभव होता. आपल्या गुरूंवरील असलेल्या प्रेमाचं हे एक वेगळंच रूप होतं. त्यानंतर सर्वांनी मिळून स्वामींचं औक्षण केलं. त्यावेळेचा प्रसंग अगदी डोळ्यात साठवण्यासारखा होता. बाकीही अनेक भक्तगण आपण आहे त्या जागेवर उभारून स्वामींचं औक्षण करत होते. हा सर्वत्र सुंदर गड अगदी जल्लोषाने भारावून गेलेला होता. सर्वत्र आतिषबाजी तसेच विद्युत रोषणाईने संपूर्ण सुंदरगड अगदी भरून उरला होता. रात्री जवळजवळ 11 वाजेपर्यंत हा सर्व जल्लोष सुरू होता आणि आम्हीही भरल्या अंतःकरणाने तिथून नानीजला निरोप दिला. धन्यवाद. जय सियाराम.